आजकाल बऱ्याच प्रकारे फ्रॉड्स करून पैसे उकळले जातात. त्यातलाच एक नवीन प्रकार म्हणजेच काय तर इन्कम टॅक्सच्या फेक नोटिसेस. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की आपल्याला आलेली नोटीस खरी आहे की खोटी हे कसं ओळखायचं. नोटीसला मराठीत काय म्हणतात माहीत असेल तर कमेंट करा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर, आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट विविध कारणांसाठी तुम्हाला नोटीस पाठवू शकतं, जसं की टॅक्स स्क्रुटिनी आहे किंवा सर्वे आहे किंवा तुमच्या अगेन्स्ट काही टॅक्स आउटस्टँडिंग डिमांड्स असतील तर. मग आता एखादी नोटीस मिळाल्यावर त्यामधील तपशिलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. पूर्ण नोटीस काळजीपूर्वक वाचून घ्या, कारण फसवणूक करणारे तुमच्या दुर्लक्षावर अवलंबून असतात. मग आता मिळालेली नोटीस खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी पुढील गोष्टी पडताळून घ्या. एक, डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच डीन. आता 1 ऑक्टोबर 2019 पासून सगळ्या नोटिसेस कॉम्प्युटर सिस्टीमद्वारे जनरेट केल्या जातात आणि त्या नोटीसवरती डीन नंबर असणं आवश्यक आहे. डीन नसेल तर ती नोटीस इनव्हॅलिड ठरेल. 2, मिळालेली नोटीस इन्कम टॅक्स पोर्टलवरती देखील तुम्हाला दिसू शकते. आता ज्या काही इन्कम टॅक्स नोटिसेस पाठवल्या जातात ना, त्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम थ्रूच पाठवल्या जातात. त्यामुळे तुम्हाला मिळालेली नोटीस ही ई फायलिंग पोर्टलवर सुद्धा दिसते आहे की नाही हे पडताळून घ्या. आता पोर्टलवरती 3 ठिकाणी तुम्ही नोटीस पाहू शकता. एक, ई फाईल ऑप्शनमध्ये, म्हणजे तुम्ही लॉग इन केल्यानंतर हेडरमध्ये एक ई फाईल ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. तिथे इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये व्ह्यू फाईल रिटर्न्स हा ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या ज्या वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेले आहेत त्या प्रत्येक वर्षासमोर जर तुम्हाला काही इंटिमेशन इश्यू केलं असेल तर ते तुम्हाला तिथे दिसतील. दुसरं आहे, परत सेम हेडरमध्ये तुम्हाला एक पेंडिंग ॲक्शन्स टॅब दिसेल. त्या टॅबमध्ये तुम्हाला एक ई प्रोसिडिंगचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुमच्या पॅनवरती किंवा इतर कोणाच्या पॅन किंवा टॅनमुळे तुम्हाला आलेली नोटीस तुम्हाला तिथे दिसतील. ह्या नोटिसेस 2 भागात असतात, एक फॉर युअर इन्फॉर्मेशन आणि दुसरं आहे फॉर युअर ॲक्शन्स. 3, पेंडिंग ॲक्शनमध्येच परत एक कंप्लायन्स पोर्टल म्हणून ऑप्शन आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंप्लायन्स पोर्टलवर रिडायरेक्ट केलं जाईल आणि तिथे सुद्धा तुमच्या अगेन्स्ट जर काही नोटीस आलेली असेल तर ती तुम्ही पाहू शकता. 3 आहे की इन्कम टॅक्स नोटीस पाठवण्यासाठी त्यांच्या ऑफिशियल डोमेन ID-वरनंच त्या पाठवल्या जातात. आता प्रत्येक इन्कम टॅक्स ऑफिसर जेव्हा तुम्हाला नोटीस पाठवतो तो त्याच्या ऑफिशियल मेल ID-वरनं पाठवतो आणि हे जे काही मेल ID आहेत ना ते इन्कम टॅक्सच्या डोमेन ID-वर तयार केले जातात, जो डोमेन आहे @incometax.gov.in. आणि हे मेल ID-सुद्धा एका विशिष्ट प्रकारे तयार केले जातात. जसं की ईमेल शहराच्या नावाने सुरू होईल, मुंबई असेल किंवा दिल्ली असेल. त्यानंतर जो काही इश्युईंग ऑफिसर आहे त्याचं डेझिग्नेशन येतं, म्हणजे तो ITO आहे की DCIT आहे, आणि त्यानंतर तुमचा वॉर्ड क्रमांक येतो आणि शेवटला @incometax.gov.in दिसेल. त्यामुळे तुम्हाला मिळालेली नोटीस कोणत्या मेल ID-वरनं आलेली आहे हे तपासून घ्या. 4, पेमेंट लिंक. आता बऱ्याचदा काय होतं की ऑफिसर्स त्यांच्या ऑफिशियल मेल ID-वरनं तुम्हाला नोटिसेस पाठवतील. त्यानंतर ते तुम्हाला कॉल करून इन्फॉर्मसुद्धा करतील की तुम्हाला अशी अशी नोटीस पाठवली आहे. पण एक लक्षात घ्या की ते ऑफिसर्स कधीही त्यांच्या ईमेलमध्ये किंवा नोटीसमध्ये कोणतीही पेमेंट लिंक देणार नाही, म्हणजे टॅक्सचं पेमेंट करण्यासाठी लिंक देणार नाही. ते नेहमीच तुम्हाला पेमेंट करण्यासाठी इन्कम टॅक्स पोर्टलचाच यूज करायला सांगतील. त्यामुळे तुम्हाला असा काही ईमेल आला आहे ज्यामध्ये एखादी पेमेंट लिंक आली आहे तर त्या पेमेंट लिंकवर क्लिक करू नका. आता जी काही नोटीस आपल्याला मिळालेली आहे ती आपण आपल्या लेवलला सुद्धा पडताळू शकतो की ती खरी आहे की नाही. ते कसं, तर त्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स पोर्टलवरती जायचं आहे. पोर्टलवरती एक तुम्हाला होम पेजला लेफ्ट साईडला एक क्विक लिंक्स म्हणून एक ऑप्शन दिसेल. त्या क्विक लिंक्समध्ये ना ऑथेंटिकेट नोटीस /ऑर्डर बाय ITD असा एक ऑप्शन आहे. त्या ऑप्शनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे पण 2 पर्याय दिसतील. एक आहे पॅन बेस्ड सर्च आणि दुसरा आहे डीन बेस्ड सर्च. पॅन बेस्ड सर्चमध्ये तुम्हाला तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे, तुमचं नाव, तुम्हाला नोटीस आली आहे की ऑर्डर हे तपासायचं आहे. ते रिस्पेक्टिव्ह फील्ड्स तुम्ही भरल्यानंतर तुमच्या पॅनच्या अगेन्स्ट जेवढ्या काही नोटिसेस किंवा ऑर्डर्स इश्यू झाल्या त्या तुम्हाला सगळ्या दिसतील. आणि दुसरा पर्याय आहे डीन बेस्ड सर्च. आता आलेली नोटीस आहे त्याच्यावर डीन नंबर असेल तो तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तो डीन नंबरवाली नोटीस खरी आहे की खोटी हे तुम्ही पडताळू शकता. त्यामुळे ह्यापुढे कोणतीही इन्कम टॅक्स नोटीस आल्यावर घाबरून जाण्याऐवजी
सतर्कपणे ती नोटीस खरी आहे की खोटी हे तपासून घ्या. वाटलंच तर एखाद्या टॅक्स एक्सपर्टचा सल्लासुद्धा घ्या आणि नोटीस खरी असेल तर त्याला वेळेत उत्तर द्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल, त्यामुळे तुम्ही त्याला लाईकसुद्धा केलं असणार. आता याला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.